आपण रेसिपीला सुरुवात करू। कांदा, खोबरं, कोथिंबीर, एक मिरची, कढीपत्ता, लसूण हे सगळं आपण भाजून घेतलेलं आहे। खोबरं तर पहिलंच असतं घरात भाजलेलं। आता याचं आपण वाटण करून घेऊया। हे तवा आता गरम आहे, तापलेल्या चपात्या झाल्यामुळे हे बाजूला ठेवते मी। त्याच्यावर मटकी, थोडीशी ही मोडाची मटकी भाजून घेते त्या तव्यात। आणि इकडे आपला मसाला परतायला ठेवू। त्याच्यावर कढई ठेवली, त्याच्यात मसाला परतून घेऊ। त्याच्यात फक्त मोहरी, थोडीशी जिरं आणि ते वाटलेलं वाटण ते तेलावर परतून घ्यायचं चांगलं। वाटण हे थोडीशीच भाजी करायची म्हणून थोडंच काढलेलं आहे वाटण। धना पावडर, हळद टाकून घेतली मी, हिंग टाकलाय, थोडेसे तिखट टाकले म्हणजे घरचा साठवणीचा मसाला आहे। आणि हे चांगलं मिक्स करू। इकडं साईडला आपली मटकी परतून तयार आहे, थोडीशी तेलावर गरम केली। हे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं। आपला हे मसाला आता परतून होत आलेला आहे। ती मटकी टाकून घेते। रात्रीचे 8:30 वाजल्यात। ते मसाला एवढीशी भाजी कशी काय, 2 लोकांना कितीक लागते म्हणून वाटण माझं कमी येईल। थोडंच वाटण घेतलं तर आपल्या अगदी छोटासा कांदा कापून टाकला मी। ही मटकी मी याच्यामध्ये आता टाकून घेतली परतलेल्या मसाल्यात। आणि साईडला आपण पाणी गरम करायला ठेवले, कारण आपण याच्यात मटकीमध्ये गरम पाणी घालणार आहे। हे पहा, थोडासा मसाला करपू नये म्हणून पाणी घालून घेते थोडंसं। हे आता आपण गरम पाणी टाकून घेतलं मटकीला। आता शिजून घेऊ आपण। हे पहा, आता भाजी आपली तयार आहे। मी गॅस बंद करते, ताटात घेते। हे पहा, आता मटकीची रस्सा भाजी, त्याच्याबरोबर चपाती किंवा भाकरी काही चालते। हे पहा, आता ही अशी रस्स्याची पातळ भाजीची तयारी। सर्वांनी ये जेवायला। कशी झाली ती भाजी मला सांगा आणि यूट्यूबवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।